माधवदास तुम्ही बोला, मला मला आनंद वाटेल. माधवदास भक्त होते आणि ते भगवंत एकदम शुद्ध भक्त होते. कसे भक्त होते? शुद्ध आणि अशुद्ध याच्यात काय फरक असतो? जे भगवंताच्या सांगण्याप्रमाणे जीवन जगतात ते शुद्ध, आणि जे फक्त भगवंतासमोर जातात आम्ही जगू आणि नाही जगत ते अशुद्ध. मग तुम्ही कोण आहात? बोलले प्रभूजी तुम्ही या, तसं तुम्ही नक्की या तिथे. हे शुद्ध भक्त होते. तर हे शुद्ध भक्त असताना एकदा हे आजारी पडले. काय पडले? म्हणजे अशा प्रकारे आजारी पडले की अक्षरशः त्यांना हलणं देखील अवघड झालं. ते मलमूत्र देखील जागेला त्यागत होते. आणि अशा प्रकारे त्यागत असताना कोणीही व्यक्ती त्यांच्या संयोगाला नव्हते त्यावेळेला. पण भगवंत काय सांगता की जो माझ्यावर विश्वास टाकून जीवन जगतो त्याचा पूर्ण भार मी उचलतो. हे वचन पाळणारे एक मात्र फक्त भगवंत या जगामध्ये. दुसरे तिसरे कोणी? अनेक वचन देतात, तोडतात, पळतात, पण काही पाळले जात. पण वचन पाळणारे कोण आहेत? भगवंत आहेत. पण त्याच्यासाठी आपण त्यांच्याद्वारा काय केलं पाहिजे? विश्वास टाकला पाहिजे. काय पाहिजे? विश्वास. भगवंत सांगतात बघा, पत्रम पुष्पम सगळं मागतात, पण हे कसं सांगतात? एका भक्ताने भक्तिमय जीवनाने द्यायला पाहिजे, म्हणजे विश्वासाने दिलं तर भगवंत स्वीकार करतात. आता हे माधवदास जे होते जेव्हा आजारी पडले, पण त्यांनी पूर्ण भगवंताला सोपून दिलं होतं. जाग्याला मलमूत्र त्यागत होते. त्यावेळेला अक्षरशः जगन्नाथ त्यांच्या सेवेला येत होते. काय करत होते? जगन्नाथ. बोला. सेवेला येत होते. तर त्यांना हळूहळू समजायला लागले की कोणीतरी व्यक्ती येतो आणि माझं मलमूत्र साफ करतो, माझं धोतर कुर्ता धुवून ठेवतो. इव्हन भगवान जगन्नाथ त्यांचे कपडे देखील धुवून ठेवतात की सेकंड दिवशी त्यांना ते कामाला येतील. मग त्यांना थोडं थोडं समजायला कोणीतरी येत आहे. मग शेवटी एकदा माधवदासनी थोडस शरीरामध्ये थोडासा जीव आला त्यांच्या. त्यांनी बघितलं आणि त्यांना हे ओळखण्यात थोडाही वेळ लागला. ते लगेच म्हणजे जगन्नाथ आपण आलात का? जगन्नाथ म्हटले नाही नाही मी नाही म्हणले. नाही म्हटले तुम्ही, कारण की माझी सेवा करण्यासाठी तुमच्याशी दुसरा तिसरा कोणी येऊ शकत नाही. पण कोणत्या भक्तासाठी? जे पाठ केलं तुम्ही, जे शुद्ध आहेत त्यांच्यासाठी येतात. तर त्यावेळेला माधवदास भगवंताला म्हणता की भगवंता तुम्ही माझी एवढी सेवा करता, तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहात, मालिक आहात, आणि तुम्ही वाटेल ते करू शकता, मग मला ह्या आजारपणातून मुक्त का करत नाहीत? नीट आहे का? काय म्हटले भगवंत? माधवदास काय म्हटले? तुम्ही एवढी सेवा करता, माझं मलमूत्र साफ करताय, माझे कपडे धुवून ठेवता, मग मला मुक्त का करत नाहीत? तर जगन्नाथ सांगतात फक्त 14 दिवसानंतर तुझे सगळे आजार. किती दिवसानंतर? 14 दिवसानंतर. तर माधवदास म्हणतात भगवंत आता माझ्याकडे तेवढी क्षमता राहिलेली नाही. मी आता एकही दिवस मला वाटत नाही का तुम्ही असं बोला. 14 दिवस मला हे 14 वर्षाचे वाटतात. माझी इच्छा आहे की तुम्ही मला ह्या आजारातून मुक्त करा. ते भगवंत काय म्हणतात बघा, प्रारब्धानुसार थोडंफार आहे ते थोडं भोगावं लागेल. जसं तुकाराम मला सांगतात, अन्न धन मान प्रारब्ध अधीन. तुम्ही काय खाणार, कुठे राहणार, तुमचा मान सन्मान किती, शरीराला किती भोग भेटणार, हे तुमच्या काय आहे? प्रारब्धाच्या आधी आहे. म्हणजे थोडासा फक्त 14 दिवस कळ काढा. माधवदास म्हणले भगवंत मला हे शक्य नाही. तर भगवंत म्हणतात ठीक आहे की मी तुमचा हा 14 दिवसाचा आजार घेतो. काय म्हटले जगन्नाथ? 14 दिवसाचा. मला सांगा ह्या जगामध्ये तुमचा आमचा आजार घेणारे कोणी आहेत का इथे? नाही. वडिलाला ताप आला, मुलगा म्हणतो का आजार घेतो म्हणून? बरे जो जरी म्हटला तरी ते शक्य आहे का? नाही. तर भगवंतांनी काय केलं की माधवदासाचा 14 दिवसाची जे आजारपणाचा होता तो पूर्ण भगवंताने घेतला. तिथून पुढे भगवंत म्हणतो आजपासून मी 14 दिवस आजारी पडणार, तुम्ही मुक्त. बरं मला सांगा त्यावेळेला ती घटना घडली. मग आजही भगवंत का 14 दिवस आजारी पडतात? आता कुठं माधवदास गेले वैकुंठाला. मग आजही भगवंत 14 दिवस का आजारी पडत असतील? आपल्या सगळ्यांसाठी. आपण माधवदास आहोत. भगवंत सांगता की जसं माझं गुणानुवाद ह्या भूतलावर आहे त्याच प्रकारे माझ्या भक्ताचंही गुणानुवाद गाता यायला पाहिजे किंवा गायलं जायला पाहिजे. तर तिथून पुढे भगवंताची परंपरा झाली की भगवंत 14 दिवस जे आजारी पडतात हे केवळ माधवदासचं गुणानुवाद स्मरण करण्यासाठी. मी तुम्हाला का कथा सांगली? अगर जसं सांगितलं प्रभूजीने की भगवंत भरभरून देतातही आणि भगवंत तुमचे आजार व्याधी सगळं घेतातही. त्याच्यासाठी काय करा? जसं चैतन्यचरण प्रभूंनी इथं जे केलेलं आहे, जसं सांगितलं प्रभूजींनी सांगितलं, यांनी सांगितलंय, आमची ही नम्र विनंती आहे की ह्या मंदिराला जेवढं जमेल तेवढं तुम्ही काय करा? सहयोग करा. तनाने मना करा, मनाने करा. तुम्ही बड्डे साजरे करता का नाही? बोला ना. घरामध्ये मुलाबाळाचे बड्डे साजरे करता का नाही? लग्न कार्य होतात, घर काम होतात, सगळं होतं. तुम्ही काय करा? फक्त जास्त काय नाही, 1 लाखाचं बजेट असेल, अगर बड्डेचं समजा 50,000 बजेट असेल, त्यातला 10% काय करा? भगवंतासाठी काय करायचं?
दान करायचं. तुम्ही घरामध्ये बर्थडे समजा 5,000 रुपये खर्च आहे तर त्यातला 10% काय करायचं भगवंताला? दान करायचं. किती लोक आहेत तिथे जे अर्पण करतील 10%? घाबरले का काय? बरं, लग्न कार्य केलं, 2 लाखाचं बजेट निघालं तर काय करायचं? फक्त 10% भगवंताला द्यायला द्याल का नाही? देव देव. अहो हे लगेच मंदिर बनवून जाईल एकाच वर्षामध्ये. जास्त वेळ मला इथं जेवढे लोक बसले तुमच्या घरात बर्थडे होतात, लग्न कार्य सगळं कार्य होतं, 10% जरी दिलं. मला आता सांगितलं प्रभू की ते 11 लाखाचं बजेट आहे. किती? 11 लाखाचं. 11 लाखाचं बजेट तुम्ही एवढे सगळे लोक बसले, 10% जरी दिले ना लग्न तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टीतले एका वर्षामध्ये